आज ठरलं तर मग मध्ये सचिन केस हरतो. अस्मिता सचिनला कोर्टामध्ये आपलं गळ्यामधलं मंगळसूत्र काढून त्याला हे घे, मी आजपर्यंत एवढे दिवस सांभाळलं हे, पण तू त्या लायकीचाच नाही, तुझं हे मंगळसूत्र तू तुझ्याजवळच ठेव, असं म्हणत ते आपल्या गळ्यामधलं मंगळसूत्र काढून सचिनला देत असते. तुझं आजपर्यंत खूप फ्रॉड सहन केलं मी, पण आता नाही करणार, हे तुझं मंगळसूत्र तूच घे. आजपर्यंत मी तुझे खूप फ्रॉड धंदे सहन केले, पण याच्या पुढे नाही. इकडे कल्पना, सायली, अर्जुन सगळे वाट बघत असतात अस्मिताची. तर अस्मिता एकटी पडेल आता असं म्हणते कल्पना. तर सायली म्हणते की कशी पडणार एकटी, आहो ना आपण एवढेच जण सगळे सांभाळायला तिला. तेवढ्यात अस्मिता आणि चैतन्य येते आणि अस्मिताच्या हातामध्ये कुल्फी असतात. ती कुल्फी देते सगळ्यांना आणि म्हणते की जाऊ दे खड्ड्यात सचिनला, मला मिठाई नाही मिळाली तर मी कुल्फी घेऊन आले, हे घ्या कुल्फी. ती प्रत्येकाला कुल्फी देते. अर्जुन इकडे घेऊन येते प्रतिमाच्या घरी सायलीला. सायली इकडे सगळं बघते तर सगळी सोय करून असते. तर प्रतिमा म्हणते की हे सगळं मी नाही केलेलं, सगळं अर्जुननी करायला लावलं. इकडे हिला स्वप्न पडते, प्रियाला स्वप्न पडते की अरे मी बाळाला एकटी मला घेऊन जा आई बाबा, मला घेऊन जा, इथं ठेवू नका, असं तिला स्वप्न पडत असते प्रियाला. ती उठते आणि तेवढ्यात जेलर येते आणि म्हणते की तू 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 पागलसारखी करू नको, आम्हाला एवढा टाईम नाही, नाहीतर तुला पूर्ण भांडे घासावे लागतील, आजचे तुला पूर्ण भांडे घासावे लागतील. प्रियाला म्हणते ती, तू अशी जास्त शहाणपणा करशील तर आजचे तुला पूर्ण भांडे घासावे लागतील. प्रियाला वाटते की माझं बाळ असंच राहीन का, एनी टाईम मी असंच एकटंच वाढवेल का त्याला. इकडे अर्जुन सायलीला घेऊन येतो घरी प्रतिमाच्या. प्रतिमा जुनी बॅग दाखवते आधीची, त्याच्यामध्ये जुने स्वेटर, जुने कपडे आणि लोकर असतं. तर प्रतिमा म्हणते की हे बघ, हे तुझ्या बाळाला होणार, जुनेच कपडे वापरायचे असते आपण छोट्या बाळाला, आणि हे जे लोकर आहे त्याच्याने तू तुझ्या बाळासाठी स्वेटर बनव, तुझा टाईमपास पण होणार. आणि मग इकडे सायली घरी येते आणि फोन करते अर्जुनला. तर अर्जुनला असं दिसते, व्हिडिओ कॉल असते, तर असं दिसते की सायली कुठेतरी उन्हामध्ये आहे. तर तो म्हणतो उन्हामध्ये कशी आहेस तू सायली, राहू नकोस. आणि हे तर मला बघितल्यासारखंच वाटत आहे गेट आणि गार्डन. तेवढ्यामध्ये सायली घरामध्ये येते आणि अर्जुन म्हणतो की बरं झालं सायली तू आली, मला खूप आठवण येत होती. तर सायली म्हणते की अरे तू आजच, आम्हाला आजच तुम्ही सोडलं ना, आजच कशी आली, मी टेप रेकॉर्डरसाठी आले होते, मला हे लहान असताना मला तन्वीचं हे केलेलं आहे रेकॉर्ड, मला ते ऐकायचं होतं, मी त्याच्यासाठी आले होते घरी. सायलीला अर्जुन घेऊन जातो आणि म्हणतो वरती आपल्या बेडरूममध्ये बघ मी कसं छान स्वच्छ घर ठेवलेलं आहे. सायलीला मोबाईलमध्ये नेटमध्ये एक पत्ता सापडतो टेप रेकॉर्डरचा. ओके, बाय बाय.